यूट्यूबचं कनेक्शन बघ सर आहे का ते ऑनलाईन. नीटचं लेक्चर किती वाजता टाकलेलं आहे माझं? हां, हे लेक्चर झाल्यानंतर लगेच नीटचं लेक्चर लावून घे. त्याच्यानंतर गुड इव्हिनिंग सर्वांना. आता आपण आजपासून ऑनलाईन लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे ॲनाटॉमीची. त्याचं कारणही तसंच आहे की कारण माझा टाईम टेबल सेकंड इयरचा आणि तुमचा फर्स्ट इयरचा टाईम टेबल हा कोइन्साईड होते. त्यामुळे मला कॉलेजमध्ये असताना वेळ मिळत नाही तुमचं ॲनाटॉमीचं लेक्चर घेण्यासाठी. परंतु आपण ज्यावेळेस फर्स्ट टर्मचं एक्झाम आता जवळ आलेली आहे त्याच्यामध्ये आपण ऑर्गन्स आणि बोन्स हे दोन्ही फर्स्ट टर्ममध्ये ठेवलेलं आहे. तर ते ऑर्गन्स आपलं बोन्स बऱ्यापैकी आपण केलेले आहेत कवर, म्हणजे क्लॅव्हिकल झालेला आहे, स्कॅपुला झालेला आहे. त्यानंतर ह्युमरस हा एक महत्त्वाचा बोन आहे अप्पर लिमचा, तोही आपण आता कवर करणार आहोत. आणि त्याच्यासोबतच एक तुम्हाला ऑर्गन्स देखील कसे अभ्यास करायचे, कसं सिस्टमॅटिक ऑर्गनचा अगदी बेसपासून ती कन्सेप्ट कशी टॉपपर्यंत घेऊन जायची, ते ऑर्गन अभ्यास करताना ते महत्त्वाचं आहे. आता ऑर्गन्स हा देखील ज्याप्रमाणे बोन्स हा इलेक्टिव्हसाठी होता, बोन्स आपण कसा लिहायचा हे स्टेप बाय स्टेप पाहिलेलं आहे, त्याच पद्धतीने ऑर्गन देखील स्टेप बाय स्टेप कसा पाहायचा, कसा अभ्यास करायचा, किंवा एलएक्यू आल्यानंतर कसा लिहायचा आणि एसएक्यू आल्यानंतर कसा लिहायचा, त्याबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये डिटेल पाहणार आहोत. की आणि हे दोन्ही लेक्चर, तुमचे लेक्चर आणि माझे लेक्चर हे कोइन्साईड व्हायला लागल्यामुळे मलाही वेळ मिळत नव्हता कॉलेजला, आणि त्याच्यामुळेच आपण हा एक अल्टरनेटिव्ह ऑप्शन शोधून काढलेला आहे की आपण यूट्यूबवरती मी रेग्युलरली व्हिडिओ अपलोड करत जाईल आणि तुमचा जो फर्स्ट टर्मचा सिलेबस आहे तो आपण कवर करण्याचा प्रयत्न करूया. आता याच्यामध्ये जसं आपण बोनचं स्टडी केला डिटेलमध्ये, की सुरुवातीला आयुर्वेदिक इंट्रोडक्शन कसं लिहायचं, किंवा नंतर त्याचे मॉडर्न इंट्रोडक्शन असेल, डिटेल असेल, क्लिनिकल आस्पेक्ट असेल, त्याच पद्धतीने ऑर्गनचा अभ्यास आपण कसा करायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इन डिटेल पाहणार आहोत. तर ऑर्गन्समध्ये देखील तुम्हाला फर्स्ट टर्ममध्ये लिव्हर आहे, स्प्लीन आहे, त्याच पद्धतीने स्टमक आहे. हे ऑर्गन्स अतिशय महत्त्वाचे आहेत. ज्या पद्धतीने अप्पर लिमचे क्लॅव्हिकल, स्कॅपुला आणि ह्युमरस बोन महत्त्वाचे आहेत, बाकीचेही महत्त्वाचे आहेत, परंतु हे जास्त महत्त्वाचे आहेत. त्याच पद्धतीने ऑर्गन्समध्ये देखील हे 2-3 अवयव ऑर्गन्स महत्त्वाचे आहेत. तर त्याचा अभ्यास कसा करायचा हे आपण सुरुवात करूयात. तर सुरुवातीला आपण स्टमक ऑर्गनपासून सुरुवात करूयात. ज्या पद्धतीने आपण बोनचा स्टडी करत असताना आपण त्याची सुरुवातीला आयुर्वेदिक इंट्रोडक्शनने सुरुवात केली होती, त्याची आयुर्वेदिक पार्श्वभूमी काय आहे हे समजून घेतलं होतं, त्याच पद्धतीने आता आपण ऑर्गनचा अभ्यास करताना देखील एलएक्यूची सुरुवात करताना ही आयुर्वेदिक इंट्रोडक्शननेच करावी लागते. त्या पद्धतीने या स्टमक जो ऑर्गन घेतलेला आहे सुरुवातीला, त्याची आयुर्वेदिक पार्श्वभूमी काय आहे हे आपण अगोदर समजून घेऊया. तर स्टमक हा जो ऑर्गन आहे याला आयुर्वेदिक भाषेमध्ये आमाशय असं संबोधलं जातं. आमाशय या शब्दाचा ज्यावेळेस आपण विग्रह करू त्यावेळेस आम प्लस आशय, आम प्लस आशय. आम म्हणजे काय? अपाचित फूड मटेरियल, जे अपाचित आहे, ज्याचं पचन झालेलं नाही अजून, तो आम. आणि आशय म्हणजे स्थान, एखादा प्रदेश, पोकळयुक्त अवयव जिथे आम असतो, जिथे आम आश्रित होतो त्याला आमाशय असे म्हणतात. त्याच पद्धतीने त्याचं आपण जर स्थान पाहिलं संहितेतलं की आमाशयाचं एक्झॅक्टली स्थान कुठे आहे, तर स्तन आणि नाभी यांच्यामध्ये जे ऑर्गन, जो एरिया आहे, जो रिजन आहे, जो ॲब्डोमिनल रिजन आहे, ते स्थान आहे आमाशयाचं. तर आमाशयाचं हे स्थान आहे. आमाशय जनरली हे ग्रहणीच्या वरती असतं, म्हणजे पित्ताशयाच्या वरती हे आमाशयाचं स्थान असतं. त्याच पद्धतीने त्याचा आपण जर स्रोतस संबंध पाहिला तर चरका आणि सुश्रुतानुसार आमाशय हे अन्नवह स्रोतसाचं मूलस्थान सांगितलेलं आहे. अन्नवह स्रोतसाचं हे मूलस्थान आहे. ज्यावेळेस आपण दोष संबंध हे कंपॅरिझन करायला पाहतो तर आपल्या शरीरामध्ये प्रमुख 3 दोष आहेत. जसं दोष धातू मलामूलम ही शरीरम ही संज्ञा आहे, त्या पद्धतीने शरीरामध्ये 3 दोष आहेत आणि ते 3 दोषातले इंडिव्हिज्युअल परत त्याचे 5-5 सब टाईप्स पडतात. त्या सब टाईप्सनुसार कोणकोणते दोष आपण आमाशयामध्ये राहतात हे एकदा समजून घ्या. जनरली हा क्वेश्चन आहे तो स्पॉटिंगसाठी देखील विचारला जातो. क्रियामध्ये किंवा ॲनाटॉमीमध्ये एखादा ऑर्गन आमाशयाची एखादं स्ट्रक्चर ठेवलं जाईल आणि विचारलं जाईल आयडेंटिफाय द स्ट्रक्चर्स अँड फाइंड आउट दोषास प्रेझेंट इन इट, अशा पद्धतीने. त्या पद्धतीने आपल्याला ह्या आमाशयामध्ये कोणकोणते दोष आहेत ते देखील समजून घेणं अपेक्षित आहे. तर याच्यामध्ये वातदोष, पित्तदोष आणि कफदोष. वातदोषामधला देखील समान वायू, समान अग्नी समर्पितता कोष्ठचरती सर्वदा असं वाघभटाचार्यांनी सांगून ठेवलेलं आहे 12व्या अध्यायामध्ये. त्या पद्धतीने वाताचा समान वायू, वाताचा जो प्रकार आहे समान वायू हा आमाशयाच्या ठिकाणी आश्रित असतो. पित्ताचं पाचक पित्त आणि रंजक पित्त, पित्ताचा जो प्रकार आहेत 5 त्याच्यामधलं जे पाचक पित्त आहे आणि रंजक पित्त आहे ते आमाशयामध्ये स्थित असतं. आणि कफामध्ये क्लेदक कफ हा अन्नाचं क्लेदन करण्यासाठी हा आमाशयामध्ये स्थित असतो.
ह्या पद्धतीने आपण तुम्हाला जेवढी आणि वायू जर आपण गर्भ प्रकरणामध्ये पाहिलं की ज्या पद्धतीने वेगवेगळ्या ऑर्गनची निर्मिती झालेली आहे, तसेच वायूपासून ही आमाशयाची उत्पत्ती झालेली आहे. तर स्थान समजलं तर स्तन आणि नाभी यांच्यामध्ये स्थान आहे किंवा पित्ताशयाच्या वरच्या भागामध्ये आहे. स्रोतस संबंध जर पाहिला चरक आणि सुश्रुतांचा दोन्हींचाही अन्न व स्रोतसाचं मूलस्थान त्यांनी सांगितलेलं आहे. दोष संबंध ज्यावेळेस आपण पाहिला त्यावेळेस वातदोषाचा जो प्रकार आहे समान वायू तो आमाशयामध्ये स्थित असतो. पित्ताचा पाचक पित्त आणि रंजक पित्त हे आमाशयामध्ये स्थित असतं आणि कफाचा क्लेदक कफ हा आमाशयामध्ये स्थित असतो. तर स्टमक जे आहे ते इट इज अ मस्क्युलर सॅक लाईक स्ट्रक्चर, जे शेप स्ट्रक्चर आहे आणि हे मस्क्युलर सॅक लाईक स्ट्रक्चर आहे. आणि सॅक लाईक स्ट्रक्चर काय फॉर द रिझर्वायर फॉर द फूड मटेरियलचं स्टोरेज करायचं आहे. ज्यावेळेस अन्नाचं पचन सुरू असतं त्यावेळेस काही काळ हे स्टमकमध्ये स्टोअर केलं जातं. म्हणून तो आणि जो पार्ट आहे इसोफेगस, सुरुवात ही स्टमकची इसोफेगसपासून होते. इसोफेगस ज्यावेळेस एंड होतं त्यावेळेस स्टमकचा पार्ट सुरू होतो आणि हा एंड जो होतो तो डिओडिनमपाशी होतो. आणि जो पायलोरिक कॅनल आहे, जो लास्ट पार्ट ऑफ द स्टमक आहे, तो पायलोरिक कॅनल हा डिओडिनममध्ये ओपन होतो आणि पुढे आतड्यांची सुरुवात होते, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन. आता ज्यावेळेस आपण JIT म्हणजे जो पूर्ण माउथपासून तर ॲनसपर्यंतचा जो पार्ट आहे त्याला गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक असं म्हणतात. तो JITचा हा मोस्ट डायलेटेड पार्ट आहे, मोस्ट एक्सटेंडेड पार्ट आहे. सगळ्यात जास्त एक्सटेंडेड डायलेटेड जो पार्ट असेल तो स्टमकचा असेल. हा इसोफेगसपासून स्टार्ट होतो आणि एंड कुठे होतो डिओडिनमपासून. इसोफेगसचा एंड जिथे होतो तिथं स्टमकचं सुरुवात होते आणि डिओडिनम जिथं सुरुवात होतं तिथं आतड्यांची सुरुवात होते. म्हणजे इट स्टार्ट विथ द एंडिंग ऑफ द इसोफेगस अँड एंड विथ द स्टार्टिंग ऑफ डिओडिनम. आणि याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर हा ऑब्लिकली प्लेस असतो. हा जो ऑर्गन आहे तो ऑब्लिकली म्हणजे थोडा तिरका असा प्लेस असतो. आता पुढे जाऊन ते सांगेल तिरका कसा प्लेस असतो. आता ज्यावेळेस आपण ऑर्गनची प्रॉपर पोझिशन पाहतो त्यावेळेस आपल्याला ॲनाटॉमीमध्ये 9 रिजन्स ऑफ द ॲब्डोमेन सांगितलेले आहेत. 9 रिजन्स ऑफ द ॲब्डोमेन कसे? राईट हायपोकॉन्ड्रियम, राईट लंबार, राईट इंग्वायनल, इपिगॅस्ट्रिक, अम्बिलिकस, हायपोगॅस्ट्रिक, लेफ्ट इंग्वायनल, लेफ्ट लंबार आणि लेफ्ट हायपोगॅस्ट्रिक. हे 9 रिजन्स म्हणजे आपला जो ॲब्डोमिनल ऑल आहे ते ॲब्डोमिनल ऑल हे पूर्ण 9 रिजनमध्ये डिवाईड केलेले आहे. त्यानुसार आपण प्रत्येक ऑर्गनची लोकेशन ट्रॅक करत असतो. जर आपल्याला त्या पद्धतीने आपल्याला जर पाहायचं ठरलं की स्टमक हा कुठे असतो नेमकं 9 रिजन्स ऑफ द ॲब्डोमेनमध्ये, तर इपिगॅस्ट्रिक, अम्बिलिकस आणि लेफ्ट हायपोकॉन्ड्रियम रिजनकडे ह्या 3 रिजनमध्ये मिळून हा ऑर्गन आपला स्थित असतो. म्हणजे प्रॉपर लोकेशन जर सांगायची म्हटलं तर इपिगॅस्ट्रिक, अम्बिलिकस आणि लेफ्ट हायपोकॉन्ड्रियम ह्या 3 रिजनमध्ये हा आपला स्टमक हा स्थित असतो. ती जनरल इंट्रोडक्शन पाहूयात. तर स्टमकची लेंथ जी आहे ती 25 सेंटीमीटर लेंथ सांगितलेली आहे. म्हणजे 10 इंचेस, जवळपास 10 इंचेस म्हणजे 25 सेंटीमीटर. आता आपण ज्यावेळेस पुढे जाऊन वेगवेगळ्या स्ट्रक्चर्स पाहणार आहोत, वेगवेगळ्या सिस्टीम्स पाहणार आहोत, त्यावेळेस आपल्या लक्षात येईल की 25 सेंटीमीटर लेंथ असणारे भरपूर सारे स्ट्रक्चर्स आहेत. त्या पद्धतीने हे स्टमक आहे. आणि युरेटरची देखील आपण जर लांबी पाहिली तर ती 25 सेंटीमीटरच आहे. त्यानंतर आपण डिओडिनमची जरी लांबी पाहिली तरी ती देखील 25 सेंटीमीटरच आहे. आता याच्यामध्ये नेक्स्ट पार्ट येतो तो आहे कॅपॅसिटी. जी स्टमकची कॅपॅसिटी, आपण जसं जसं वय वाढतं तसं ते स्टमकची कॅपॅसिटी वाढते. कारण जसे जसे आपण आपली शरीराची वाढ होणार आहे त्या पद्धतीने शरीराला लागणारं फूड मटेरियलची आवश्यकता देखील जास्त प्रमाणात भासणार आहे. त्यामुळे ती कॅपॅसिटी चेंज होते. तर ॲट बर्थमध्ये जर पाहिलं आपण 30 ml 30 ml पर्यंत त्या स्टमकची कॅपॅसिटी असते. ज्यावेळेस आपण प्युबर्टीमध्ये जाऊ त्यावेळेस ते 1 लिटरच्या आसपास जाते. आणि ज्यावेळेस आपण अडल्ट होऊ त्यावेळेस ते 1.5 to 2 लिटरच्या आसपास ती कॅपॅसिटी जाते. म्हणजे 30 ml ॲट बर्थ, नंतर प्युबर्टीमध्ये 1 लिटर आणि 1.5 लिटर हे जाते ज्यावेळेस आपण अडल्ट होऊ त्यावेळेस. म्हणजे ही झाली कॅपॅसिटी. हा जे शेप स्ट्रक्चर आहे याची लेंथ 25 सेंटीमीटर आहे याची. आता आपण स्टमकचे एक्सटर्नल फीचर पाहूयात. तर ते स्टमकमध्ये सुरुवातीला 2 ओपनिंग असतात. एक इसोफेगसची जिथे एंडिंग होते ती एक ओपनिंग असते आणि एक दुसरी असते डिओडिनमची तिथे एंड होते ती एक ओपनिंग असते. त्याच्यामध्ये ओपनिंग्सलाच ऑर्फिसेस असं देखील म्हटलं जातं. त्या पद्धतीने इथे जी सुरुवातीची ओपनिंग असते त्याला म्हणायचं कार्डियाक ऑर्फिसेस, त्याला कार्डियाक ऑर्फिस असं म्हटलं जातं. आणि जी लास्टला एंडिंग होते त्याला म्हणायचं पायलोरिक ऑर्फिस. ज्या 2 ओपनिंग्स असतात, एक इसोफेगसमधून ओपन होते त्याला म्हणायचं कार्डियाक ऑर्फिस आणि जे शेवटी एंड होते त्या ओपनिंगला म्हणायचं पायलोरिक ऑर्फिस. ह्या 2 पद्धतीचे ओपनिंग असतात. ऑर्फिस म्हणजे ओपनिंग, 2 ओपनिंग असतात, कार्डियाक ऑर्फिस आणि पायलोरिक ऑर्फिस. त्या पद्धतीने याचे स्टमकचे जे असतात 2 कर्वेचर्स असतात.
हा जो कर्वेचर दिसतोय आतमधला किंवा जो राईट साईडचा कर्वेचर दिसतोय त्याला म्हणायचं लेसर कर्वेचर. हा जो कॉन्केव्ह शेप दिसतोय राईट साईडचा जो कर्वेचर दिसतोय त्याला म्हणायचं हे लेसर कर्वेचर. आणि जो लेफ्ट साईडचा आहे हा मोठा आहे. हा जो कॉन्केव्ह शेप दिसतोय एक्सटर्नली तो आहे ग्रेटर कर्वेचर. म्हणजे याला दोन ओपनिंग आहेत, दोन ऑर्फिसेस आहेत, दोन ओपनिंग आहेत. तर सुरुवातीची ओपनिंग आहे कार्डियाक ओपनिंग जी वरच्या भागामध्ये आहे आणि खाली जी ओपनिंग आहे ती डिओडिनममध्ये ओपन होते त्याला म्हणायचं पायलोरिक ओपनिंग. आणि ह्या पायलोरिक ओपनिंगचे तिथे असतं पायलोरिक स्पिंक्टर ज्याच्यामुळे ते रेग्युलेशन होतं. ज्यावेळेस फूड मटेरियल पुढे पाठवायचं की नाही हे कोण ठरवतं तर स्पिंक्टर ठरवतं. त्या पद्धतीचे एक पायलोरिक स्पिंक्टर हे पायलोरिक ऑर्फिसच्या ओपनिंगचे तिथे असतं. आणि एक ओपनिंग असते कार्डियाक ओपनिंग. आणि त्याचे जे आपण पाहिले दोन कर्वेचर असतात. हे जी कर्वेचर आहे याला म्हणायचं लेसर कर्वेचर जी राईट साईडला आहे आणि जी कॉन्केव्ह शेप आहे आणि जी मोठी आहे ह्या साईडची जी आहे त्याला म्हणायचं ग्रेटर कर्वेचर. आणि याच्यामध्ये दोन सरफेसेस असतात. स्टमकचे ज्यावेळेस आपण सरफेसेस पाहू त्यावेळेस ते स्टमकचे दोन सरफेस असतात. जनरली अँटेरियर सरफेस आणि पोस्टेरियर सरफेस असं म्हटलं जातं. परंतु आपण सुरुवातीला ज्यावेळेस इंट्रोडक्शन पाहिलं त्यावेळेस आपण पाहिलं की ते स्टमक जे आहे ती ऑब्लिकली प्लेस असतो म्हणजे थोडासा तिरका असतो. त्यामुळे जो अँटेरियर सरफेस आहे त्यालाच अँटेरो सुपिरियर थोडा तिरकस असल्यामुळे अँटेरियर सरफेसलाच अँटेरो सुपिरियर सरफेस असं म्हणतात आणि पोस्टेरियर सरफेसला पोस्टेरो इन्फिरियर सरफेस असं म्हणतात. म्हणजेच काय स्टमकच्या आपण एक्सटर्नल फीचरमध्ये जनरली 2-3 पॉईंट आहेत त्याच्यामध्ये. आणि एक महत्त्वाचं की लेसर कर्वेचरच्या तिथे एक नॉच असते खालच्या बाजूला त्याला अँग्युलर नॉच असं म्हणतात. आणि ग्रेटर कर्वेचरच्या तिथे वरच्या भागामध्ये एक नॉच असते त्याला म्हणायचं कार्डियाक नॉच. कार्डियाक नॉच प्रेझेंट ॲट द अपर पार्ट ऑफ म्हणजे लेसर जो ग्रेटर कर्वेचर आहे ग्रेटर कर्वेचरचा जो पार्ट आहे तिथे जी एक नॉच असते त्याला म्हणायचं कार्डियाक नॉच. आणि जिथे लेसर कर्वेचर आहे तिथे एक नॉच असते खालच्या बाजूला त्याला म्हणायचं अँग्युलर नॉच. म्हणजे जनरली आपण एक्सटर्नल फ्युचरमध्ये काय काय पाहिलं तर आपण ऑर्फिसेस पाहिले किंवा दोन ओपनिंग्स पाहिल्या. एक आहे कार्डियाक ओपनिंग आणि खालची जी आहे ती आहे पायलोरिक ओपनिंग. आणि पायलोरिक ओपनिंग जी कवर्ड असते ती पायलोरिक स्पिंक्टर त्याला एक गायडेड म्हणून एक पायलोरिक स्पिंक्टर असतं. त्याच्यामध्ये दोन कर्वेचर असतात. एक लेसर कर्वेचर जे राईट साईडचं असतं आणि जे कॉन्केव्ह शेप असतं आणि जे कॉन्व्हेक्स असतं जे मोठं असतं त्याला ग्रेटर कर्वेचर असं म्हणायचं. ग्रेटर कर्वेचरचे तिथे एक नॉच असते त्याला कार्डियाक नॉच असं म्हणायचं. आणि लेसर कर्वेचरचे तिथे एक नॉच असते त्याला अँग्युलर नॉच असं म्हणायचं. आणि त्याच्यामध्ये दोन सरफेसेस असतात. एक आहे अँटेरियर सरफेस किंवा पोस्टेरियर सरफेस आणि आपण सांगितलं तो ऑब्लिकली प्लेस असतो थोडासा तिरकस असतो. त्यामुळे जो अँटेरियर सरफेस आहे त्याला अँटेरो सुपिरियर सरफेस असे देखील म्हणतात आणि जो पोस्टेरियर सरफेस आहे त्याला पोस्टेरो इन्फिरियर सरफेस असे देखील म्हणतात. हे झाले स्टमकचे एक्सटर्नल फीचर्स. स्टमक आपण जर पाहिलं तर ते 4 पार्टमध्ये डिवाइड केलेलं आहे. फंडस, बॉडी, पायलोरिक. पायलोरिकचे 2 आहेत पायलोरिक अँट्रम आणि पायलोरिक कॅनल. काही पुस्तकांमध्ये त्याचे 3च भाग केलेले आहेत फंडस, बॉडी आणि पायलोरिक. पण काही पुस्तकामध्ये ते आणखी पायलोरिकचे 2 पार्ट केलेत पायलोरिक कॅनल आणि पायलोरिक अँट्रम. त्यामुळे ते 4 पार्ट झालेत काही पुस्तकांमध्ये. काही पुस्तकामध्ये 3 पार्ट दिलेले आहेत. तर हा जो सुरुवातीचा पार्ट आहे त्याला फंडस असं म्हणायचं. फंडस म्हणजेच काय जे मंदिराचा जसा कळस असतो म्हणजे डोम शेप पार्ट जो आहे सुरुवातीचा त्याला फंडस असं म्हणायचं. आणि याच्यामध्ये गॅसेस गॅसेस दिसतात. ज्यावेळेस आपण एक्सरे काढू स्टमकचा त्यावेळेस इथं गॅसेस आपल्याला ते एक्सरेमध्ये देखील दिसून येतात. हा झाला फंडस पार्ट. आणि याच्यामध्ये गॅस्ट्रिक ग्लँडसुद्धा प्रेझेंट असतात फंडस पार्टमध्ये. नंतर आहे मेन बॉडी पार्ट. बॉडी पार्टमध्ये जर आपण पाहिलं हा मेन पार्ट आहे डायजेशनचा. याच्यामध्ये 3 सेल्स याच्यामध्ये प्रेझेंट असतात. एक म्युकस सेल असतात, चिप सेल असतात आणि परायटल सेल. म्युकस सेल, चिप सेल आणि परायटल सेल ह्या 3ही प्रकारचे सेल ह्या बॉडी पार्टमध्ये प्रेझेंट असतात. म्युकस सेल हा म्युकस सिक्रेट करतात ज्याच्यामुळे या सेलमुळं जे आपण स्टमकला जी हानी पोहोचणार आहे ती वाचवण्यासाठी म्युकस सिक्रेट केलं जातं. त्या म्युकस सेलचं काम असतं. नंतर जे आहे चिप सेल्स ते डायजेस्टिव्ह एन्झाईम जे पचनासाठी आवश्यक डायजेस्टिव्ह एन्झाईम्स सिक्रेट होणार आहेत ते सिक्रेट करण्याचं काम हे चिप सेलचं असतं. आणि लास्ट आहे परायटल सेल जे HCl जे हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे ते सिक्रेट करण्याचं काम हे परायटल सेलचं असतं. हा झाला बॉडी पार्ट. पायलोरिक अँट्रम आणि पायलोरिक कॅनल हे दोन्ही नॅरो आणि ट्युब्युलर स्ट्रक्चर्स आहेत. आणि पायलोरिक अँट्रम आणि पायलोरिक कॅनल हे जे 2 स्ट्रक्चर आहेत ते सेपरेट केलेले आहेत सल्कस इंटरमिडियस. ह्या जे दोन्हीमध्ये ही जी सल्कस आहे त्याला म्हणायचं सल्कस इंटरमिडियस जे पायलोरिक अँट्रम आणि पायलोरिक कॅनलला सेपरेट करते. दोन्ही नॅरो आणि ट्युब्युलर स्ट्रक्चर्स आहेत. आता याच्यामध्ये आपण सुरुवातीला पाहिलं की सुरुवातीचा जो पार्ट आहे फंडस आहे जो डोम शेप पार्ट आहे कॉन्व्हेक्स पार्ट आहे अप्पर पार्ट आहे ज्याच्यामध्ये गॅस देखील स्टोअर केले जातात. याच्यामध्ये गॅस्ट्रिक ग्लँड देखील असतात.
त्यानंतर जो बॉडी पार्ट आहे मेन, जो डायजेशनसाठी उपयोगी पडणारा पार्ट आहे, त्याच्यामध्ये 3 प्रकारचे सेल्स असतात, म्युकस सेल, चिप सेल आणि परायटल सेल. म्युकस सेल म्युकस सिक्रेट करतात, चिप सेल्स हे डायजेस्टिव्ह एन्झाईम सिक्रेट करतात आणि जे परायटल सेल्स असतात त्या HCl सिक्रेट करतात. त्यानंतर जो एक्सटेंडेड पार्ट आहे, जो पायलोरिक अँट्रम आणि पायलोरिक कॅनल, हे पायलोरिक कॅन्ट्रम आणि पायलोरिक कॅनल हे दोन्ही सेपरेट होतात थ्रू अ सल्कस इंटरमिडियस. आणि त्यानंतर हे पायलोरिक कॅनल पुढे ओपनिंग होतं थ्रू अ पायलोरिक स्पिंक्टरने ते डिओडिनममध्ये ओपन होतं. आणि जनरली अशा पद्धतीने आपण जनरली स्टमकचं जनरल इंट्रोडक्शन काय आहे ते आपण पाहिलेलं आहे. तर स्टमक हे कोणकोणत्या ऑर्गनच्या संबंधामध्ये असतं, त्याला रिलेशन्स ऑफ द ऑर्गन्स असं म्हणतात. हा स्टमकचं कोणकोणत्या ऑर्गनसोबत रिलेशन असतं हे आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूयात. त्या पद्धतीने हिस्टॉलॉजी ऑफ स्टमक म्हणजे त्याची जे इंटरनल स्ट्रक्चर आहे ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहूत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच क्लिनिकल इम्पॉर्टंट किंवा ॲप्लाइड ॲनाटॉमी ही जी स्टमकची आहे ते देखील आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कव्हर करूयात.